MPSCची तयारी करताय? मग गोदावरी नदी प्रणाली हा विषय किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. चला तर आज याच विषयाला अगदी सोप्या पद्धतीने थेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. सगळं काही एकदम क्लिअर होईल. हो, मला माहिती आहे. गोदावरी नदीचा अभ्यास म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो उपनद्यांचा डोंगर, धरणांची यादी आणि जिल्ह्यांची रांग. खूपच ओव्हरवेल्मिंग वाटतं नाही का? पण थांबा, काळजीचं काही कारण नाही. आपण फक्त तेच मुद्दे पाहणार आहोत जे MPSC आयोगासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एकदम फोकस्ड अप्रोच. बरं, तर हा आहे आपला आजचा रोड मॅप. सगळ्यात आधी ओळख, मग महाराष्ट्रातला प्रवास, त्यानंतर उपनद्या, मग धरणं आणि संगम, आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं लक्षात कसं ठेवायचं याची एक भारी ट्रेक. चला तर मग सुरू करूया. ओके, तर पहिला विभाग ओळख, दक्षिण गंगा. चला, काही बेसिक पण अत्यंत महत्त्वाच्या फॅक्ट्सपासून सुरुवात करूया, ज्यावर प्रिलिम्समध्ये डायरेक्ट प्रश्न बनतो. ही स्लाइड म्हणजे मोस्ट IMP आहे. बघा, टोपणनाव तर सगळ्यांनाच माहीत असतं. दक्षिण गंगा, वृद्ध गंगा, उगम पण पाठ असतो, त्र्यंबकेश्वर. पण खरी गंमत आहे आकड्यांमध्ये. एकूण लांबी 1465 किलोमीटर. पण आपल्यासाठी काय महत्वाचं? महाराष्ट्रातली लांबी 668 किलोमीटर. आणि त्याहूनही महत्वाचा आकडा म्हणजे खोऱ्याचं क्षेत्रफळ. महाराष्ट्राच्या एकूण एरियापैकी जवळपास 49%. विचार करा, अर्धा महाराष्ट्र गोदावरीच्या खोऱ्यात येतो. हे आकडे थेट मार्क्स मिळवून देणारे आहेत. चला, आता गोदावरीचा महाराष्ट्रातला प्रवास पाहू. म्हणजे ती कुठून कुठे जाते. हा आयोगाचा एक फेवरेट टॉपिक आहे, त्यामुळे इथे जरा जास्त लक्ष देऊया. तर किती जिल्ह्यांमधून जाते गोदावरी? मुख्य प्रवाह. तर उत्तर आहे 8. हा आकडा लक्षात ठेवायचा. फक्त 8 जिल्ह्यांमधून तिचा मेन फ्लो जातो. आणि हे आहेत ते 8 जिल्हे अगदी क्रमाने. नाशिकमध्ये उगम पावली, मग अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि शेवटी गडचिरोलीच्या सीमेवरून ती पुढे जाते. हा जो क्रम आहे ना, नाशिक ते गडचिरोली, हा क्रम परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न बनतोच बनतो. इथे एक छोटासा पण महत्त्वाचा ट्विस्ट आहे. बघा, गोदावरीचं खोरं खूप मोठं आहे. त्यात खूप जिल्हे येतात. पण नदीचा जो मुख्य प्रवाह आहे तो फक्त त्याच 8 जिल्ह्यांमधून जातो, जे आपण आत्ता पाहिले. आयोग इथेच आपल्याला कन्फ्यूज करतो. खोऱ्यातील जिल्हे आणि प्रवाहावरील जिल्हे या शब्दांकडे लक्ष द्यायचं. हा फरक समजला की एक मार्क आपला पक्का. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा आणि थोडासा किचकट वाटणारा भाग, गोदावरीचं कुटुंब, म्हणजे तिच्या उपनद्या. यावर प्रश्न आला नाही असं होतच नाही. त्यामुळे चला, याला सोपं करूया. आयोगाचा एक ठरलेला प्रश्न असतो. खालीलपैकी कोणती नदी डाव्या किनाऱ्याची आहे किंवा उजव्या किनाऱ्याची आहे म्हणून आपण आधी त्यांना 2 गटात विभागूया, डाव्या काठावरच्या आणि उजव्या काठावरच्या. बरं, तर या आहेत उजव्या काठावरून येऊन मिळणाऱ्या नद्या. दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंधफणा, बिंदुसरा, कुंडलिका आणि सगळ्यात महत्त्वाची मांजरा. मांजरा ही उजव्या काठावरची सगळ्यात लांब उपनदी आहे. हिच्याबद्दल आपल्याला पुढे अजून बोलायचंय, कारण तिची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आता डाव्या काठावरच्या नद्या पाहूया. कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा आणि मग येते महाकाय प्राणहिता. प्राणहिता ही एक सिंगल नदी नाहीये, हे लक्षात घ्या. वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्या एकत्र येतात आणि त्यांचा मिळून जो प्रवाह बनतो त्याला प्राणहिता म्हणतात. ती गोदावरीला प्रचंड पाणीपुरवठा करते. आणि हो, इंद्रावती सुद्धा डाव्या काठावरचीच. चला, उपनद्या तर झाल्या. आता पुढचे 2 हॉट टॉपिक्स, धरणं आणि संगम. यावर जोड्या लावा टाईपचे प्रश्न खूप येतात. ही टेबल म्हणजे जोड्या लावा प्रश्नांची खाण आहे. बघा, गोदावरी आणि दारणा कुठे भेटतात? सायखेडा, नाशिकमध्ये. गोदावरी प्रवरा, टोका, अहमदनगर. गोदावरी सिंधफणा, मंजरथला, बीडमध्ये. आणि 2 मोठ्या नद्या, गोदावरी आणि प्राणहिता, सिरोंचा, गडचिरोलीत. तर गोदावरी आणि दक्षिण पूर्णा, कंठेश्वर, परभणीत. हे संगम आणि त्यांचे जिल्हे पाठच करायचे. आता बघूया काही प्रमुख धरणं. जायकवाडी धरण पैठणला, ज्याच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर.
भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे, त्याला आपण विल्सन डॅम किंवा आर्थर लेक म्हणून ओळखतो. गंगापूर धरण नाशिकमध्ये आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण आहे. नांदेडमधलं विष्णुपुरी धरण, ज्याच्या जलाशयाला शंकरसागर म्हणतात, आणि बाभळी बंधारा, जो तेलंगणासोबतच्या वादामुळे नेहमी चर्चेत असतो. बरं, आत्तापर्यंत बरीच नावं, जिल्हे, आकडे झाले. सगळं लक्षात कसं ठेवायचा हाच प्रश्न पडला असेल ना? डोंट वरी, आता आपण पाहणार आहोत ती गुरुकिल्ली, ज्यामुळे हे सगळं लक्षात ठेवणं एकदम सोपं होणार आहे. सुरुवात करूया उजव्या काठावरून. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. दारात उभ्या प्रवरा आणि मुळा मांजराला सिंधपर्यंत पळवतात. बस एवढंच. या एका वाक्यात उजव्या काठावरच्या महत्वाच्या नद्या आल्या. आता हे कसं काम करतं ते बघा. दार म्हणजे दारणा, प्रवरा म्हणजे प्रवरा नदी, मुळा म्हणजे मुळा नदी, मांजरा म्हणजे मांजरा आणि सिंध म्हणजे सिंधफणा. आहे की नाही सोपं? एकदम परफेक्ट. आता असंच काहीतरी डाव्या काठासाठी करूया. वाक्य आहे, काकू शिवने पूर्ण प्राण लावून इंद्राची पूजा केली. हे वाक्य लक्षात ठेवलं की डाव्या काठावरच्या नद्यांची चिंता मिटली. चला, हे पण डिकोड करू. काकूमधला का म्हणजे कादवा, शिव म्हणजे शिवना, पूर्ण म्हणजे दक्षिण पूर्णा, प्राण म्हणजे प्राणहिता आणि इंद्रा म्हणजे इंद्रावती. बघा, परीक्षेच्या टेन्शनमध्ये सुद्धा ही वाक्य हमखास आठवतील, त्यामुळे यांची प्रॅक्टिस नक्की करा. जाता जाता एक प्रो टिप. MPSCच्या मांजरा नदीवर विशेष जीव आहे असं म्हणायला हरकत नाही. या नदीवर वारंवार प्रश्न आले आहेत. का? कारण तिचा प्रवास युनिक आहे. ती महाराष्ट्रात उगम पावते, मग कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जाते आणि पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. हा जो तिचा प्रवास आहे तो नकाशावर एकदा नीट बघून घ्या, खूप फायदा